नमस्कार. आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन ट्रिक्स पाहणार आहोत. तर म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते किती आहेत आणि कोणकोणते आहेत हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इयत्ता 5वी असो, इयत्ता 8वी असो, तुमच्या इतर स्पर्धा परीक्षा असो, MTS असो, NNMS असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे आपल्या भारत देशामध्ये केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि कोणते आहेत. आता ज्यावेळेस आपल्याला केंद्रशासित प्रदेश जाणून घ्यायचे असतात त्यावेळेस आपण काय करतो, सर्रास आपण भूगोलचं पुस्तक काढतो किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षांचं पुस्तक आहे आपण ते पाहत असतो आणि आपण केंद्रशासित प्रदेश जे काही आहे ते किती आहेत आणि कोणते आहेत ते आपण जाणून घेत असतो. परंतु प्रत्येक वेळेस ते केंद्रशासित प्रदेश आपल्या लक्षातच राहतात असं नाही. तर मग आज आपण केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि कोणते आहेत अतिशय सोप्या ट्रिक्सने आपण जाणून घेणार आहोत. जाणून घ्यायचे सर्वांना? हो. भारत देशाशेजारी देश कोणकोणते आहेत ते आपण एका सोप्या वाक्याने जाणून घेतलं होतं. तसं केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि कोणते आहेत हे देखील आपण आज एका सोप्या वाक्याने जाणून घेणार आहोत. वाक्य जाणून घ्यायचे सगळ्यांना? हो. तर वाक्य असं आहे, या ठिकाणी मी लिहून देते तुम्हाला. वाक्य आहे, दादी आप जल्दी चलो. असं वाक्य आहे. काय आहे वाक्य? दादी आप जल्दी चलो. दादी आप जल्दी चलो. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 किती अक्षर आहेत? 8. या ठिकाणी तुम्हाला 2 अक्षरांची पुनरावृत्ती झालेली लक्षात येते. कोणती? दी. दी. आपण काय करूया, मग आपण एक दी जे आहे ते आपण डिलीट करून टाकूया. पण वाक्य मात्र हे लक्षात ठेवायचं. कोणतं? दादी आप जल्दी चलो. दादी आप जल्दी चलो. आता आपण काय करूया की या वाक्यामध्ये जी जी काही अक्षर आहेत ती आपण एकाखाली एक लिहून घेऊया. आता पहिले अक्षर कुठलं आहे? दा. आपण दाद घ्या किंवा द घ्या किंवा दाद. त्याच्यानंतर आहे दी. त्यानंतर आहे आ. त्यानंतर आहे ओ. आता आपण या ठिकाणी 4 लिहून घेतले. आपण 4 या बाजूला. त्यानंतर आहे ज. त्यानंतर आहे ल. त्यानंतर आहे च. आणि त्यानंतर परत आहे लो. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की समजा दी असेल तर तुम्ही द वरूनही करू शकता. जे काही नाव असेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. आता पहिलं जे काही अक्षर आहे ते आहे दा. दा असू द्या, द असू द्या, दी असू द्या. मग पहिलं केंद्रशासित प्रदेश सांगा. कुणाला माहिती आहे द वरून? कोण सांगेल? पहिलं दिल्ली आहे. आता आपण पहिलं आपण या ठिकाणी घेऊया. पहिलं जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते आहे दिल्ली. मग दा वरून आपण काय लिहू शकतो, तर दादर नगर हवेली. काय आहे? दादर नगर हवेली. दादर नगर हवेली. आता दा वरून झाला दादर नगर हवेली. त्यानंतर डी वरून आहे दिल्ली. आता आ वरून म्हणजे तुम्ही अ वरूनही सांगू शकता किंवा आ वरूनही सांगू शकता. कोण सांगेल? आपल्या भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारा आहे. सगळ्यांना माहिती आहे? हो. तर मग भारताच्या समुद्र किनाऱ्यामध्ये असणारं एक बेट आहे. अंदमान आणि निकोबार. काय आहे? अंदमान आणि निकोबार. त्यानंतर आहे प. प वरून कोण सांगेल? केंद्रशासित प्रदेश हे थोडेसे अवघड आहे परंतु हे आपल्याला माहित असायला पाहिजे. सांग. नाही. पुदुचेरी. काय आहे? पुदुचेरी. त्याला पुदुचेरी असं सुद्धा म्हणतात. पुदुचेरी किंवा पुदुचेरी असं देखील त्याला म्हणतात. त्यानंतर आहे ज. ज वरून कोण सांगेल? आपल्या भारताचं सर्वोच्च ठिकाण. कोण सांगेल? जम्मू काश्मीर. शाबास, बरोबर आहे. जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. काय आहे?
जम्मू काश्मीर. त्यानंतर आहे ल. ल वरून कोण सांगेल? लडाख. राईट. ल वरून आहे लडाख. चला त्यानंतर आहे स. स वरून चंदीगड. राईट. चंदीगड. आणि त्यानंतर आहे लो. लो किंवा ल किंवा ला असं काही तुम्ही करू शकता. मग ल वरून काय होईल? लक्षद्वीप. शाबास. लक्षद्वीप. आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बोलू शकता दादर नगर हवेली, दिल्ली, अंदमान निकोबार, पुदुचेरी, जम्मू काश्मीर, लडाख, चंदीगड आणि लक्षद्वीप असे एकूण किती आहे? 8. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहे? 8 आहे. आणि हे लक्षात ठेवण्याची अतिशय सोपी ट्रिक्स आणि अतिशय सोपं वाक्य म्हणजे दादी आप जल्दी चलो. दादी आप जल्दी चलो. हे वाक्य आपण लक्षात ठेवलं तर साहजिकच आपण अशा पद्धतीचे केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8. हे सहज आपण लक्षात ठेवू शकतो. केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय हे जाणून घेणं सर्वप्रथम आवश्यक आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय की जे क्षेत्र ज्या क्षेत्रांचा कारभार हा प्रत्यक्ष केंद्र शासनाच्या मार्फत केला जातो. जे प्रदेश हे प्रत्यक्ष केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली येतात त्यांना आपण केंद्रशासित प्रदेश असं म्हणत असतो. म्हणजे पूर्ण जे काही 8 भाग आहेत त्या संपूर्ण 8 भागांचा जो काही कारभार आहे त्याचं जे काही नियंत्रण आहे ते प्रत्यक्ष केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं. म्हणून याला केंद्रशासित प्रदेश असं म्हटलं जातं. कळालं? विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, NNMS परीक्षा किंवा MTS परीक्षा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आपल्या भारत देशामध्ये केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि कोणते आहेत हे आज आपण एका सोप्या छोट्या वाक्यावरून या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांना कळाले? हो. केंद्रशासित प्रदेश विसरणार का? नाही. मग याची छोट्या ट्रिक्सचं वाक्य सांगा. दादी आप जल्दी चलो. पुन्हा विसरणार नाही? नाही. ओके, धन्यवाद.